तिकडे राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिल्याचं कळतंय। येत्या 2 दिवसात याबद्दलचा अंतिम निर्णय होईल। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढवतायत आणि राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीची साथ मिळणार अशी शक्यता आता वाढली आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमकी काय अपडेट आहे? पडद्याच्या मागे काय हालचाली होत आहेत? मिलिंद सर, राजू शेट्टींच्यासाठी महाविकास आघाडीनं हातकणंगलेची जागा सोडण्याची तयारी दाखवली। मात्र राजू शेट्टी काय महाविकास आघाडीमध्ये यायला तयार नव्हते अथवा महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यायला सुद्धा तयार नव्हते। एकला चलोची त्यांनी भूमिका आहे ती या मतदारसंघामध्ये व्यक्त केली होती। त्यामुळे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी एखादा तिसरा उमेदवार उतरेल अशा पद्धतीची सध्या शक्यता सुरू होती। मात्र गेल्या 2 दिवसापासून पडद्यामागे भरपूर काही हालचाली झालेल्या आहेत आणि त्यानुसार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यायला तयार असल्याचे सूत्रांच्याकडून माहिती आहे। याशिवाय ते महाविकास आघाडीला सुद्धा पाठिंबा देण्याची तयारी आहे त्यांनी दाखवलेली आहे। कारण शेतकरी मतांची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला राजू शेट्टी यांना दुखावणं किंवा त्यांची साथ सोडणं शक्य होणार नाही आणि त्याचा कुठेतरी मतांच्यावर परिणाम होईल म्हणून राजू शेट्टींची समजूत काढण्याचा प्रयत्न आहे ते गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू होता आणि त्यामध्ये आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आल्याचं पाहायला मिळते। अधिकृतरित्या राजू शेट्टी नेमका पाठिंबा महाविकास आघाडीला कधीपर्यंत येतात हे 2 दिवसातच जाहीर होणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर हातकणंगलेचा तिढा जो आहे तो आता कुठेतरी सुटताना पाहायला मिळते आणि या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती। उद्धव ठाकरेंच्याकडून उमेदवार उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र त्या चर्चेंना कुठेतरी आता पूर्णविराम मिळताना पाहायला मिळते। 2 दिवसात यावर औपचारिक शिक्कामोर्तब होईल। ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद। थेट जाऊयात भाजपच्या कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलतात। दिल्लीला